तिथे हिंगोलीत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ते अर्ज दाखल करतील। त्यापूर्वी हिंगोलीत शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे। महात्मा गांधी चौक परिसरात सभा देखील आयोजित करण्यात आली। दरम्यान हिंगोलीमध्ये भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान कोहळीकरांना उमेदवारी मिळण्याबाबत आमदार संतोष बांगर यांच्याशी संवाद साधलेला आहे। आमचा प्रतिनिधी माधव दिपकेनं पाहूया। ऐनवेळी जाहीर झालेल्या बाबूराव कोळीकर यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्ती प्रदर्शनासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। अचानक दौरा लागलाय, त्यामुळे या ठिकाणी सभास्थळाची माहिती घेण्यासाठी स्वतः शिवसेना आमदार संतोष बांगर आहेत। साहेब, आढावा घेत आहेत मुख्यमंत्री साहेब, कधी येत आहेत, कसं काय? 11:30-12च्या दरम्यान सन्माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी विराजमान होतील आणि येथून कलेक्टर ऑफिस या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवसैनिक कलेक्टर ऑफिसला फॉर्म भरतील। बरं, कसं असणार आहे शक्ती प्रदर्शन? रूट कोणचा असणार आहे? रूट काय, या गांधी चौक ते तुमचं इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका आणि कलेक्टर ऑफिस या पद्धतीचा रूट हा राहणार आहे। बरं, या शक्ती प्रदर्शनात मुख्यमंत्री पायी चालणार की व्यवस्था कशी आहे? या ठिकाणी आम्ही जिप्सी आणलेली आहे। जिप्सीवरती साहेब उभं राहतील, उमेदवार राहील, भारतीय जनता पार्टीचे काही आमदार आणि पदाधिकारी या ठिकाणी वाजत गाजत ढोल ताशामध्ये डीजेच्या तालावरती त्या ठिकाणी साहेब जाणार आहेत। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।